हाय फ्रेंड्स, तर कसं आहे आज तुम्ही स्वाती देशमुख या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज माझं सगळं सकाळचं काम उरकलेलं आहे. तर त्यानंतर आता म्हणलं आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत, आता कुरकुरीत चिवडा तयार करावा आणि तीच रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर हाय फ्रेंड्स, तर मला बनवायचं आहे कुरकुरीत चिवडा. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आणि आता काय करायचं आहे, आता सगळे मुरमुरे आहेत ना, हे मुरमुरे आहेत ना, हे मुरमुरे आता गरम करून घ्यायचे, एकदम कडक करून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, चिवडा एकदम कुरकुरीत तयार होतो. चला मग आपण गरम करू. काय होतं, चिवडा असा कडक केला का मग कुरकुरीत होतो चिवडा. असं करायचं, कडक करून घ्यायचं. याच्यामुळे ना असा मुरमुरे कडक असले का असं खायला कुरकुर कुरकुर छान लागत. भुसके भुसके असायचे हे असलं का मुरमुरे मग ते खाऊ नाही वाटत बरं का चिवडा. त्यामुळे मी काय माझी गरम करून घेतात. तर आपलं गरम झालेलं आहे. मी काय केले, आता कढईमध्ये तेल टाकून घेतले, कारण त्याच्यामध्ये मला आता हे साहित्य असं हे तळून घ्यायचं आहे, शेंगदाणे वगैरे. तर मी आधी शेंगदाणे टाकते तळायला. शेंगदाणे तळून घ्यायचे. कधी पण चिवडा करताना शेंगदाणे तळूनच घ्यायचे, त्यामुळे काय होतं, स्वाद चांगला येतो त्यामुळे. गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची. माझी कढई कशी थोडीशी पटकन तयार होते त्यामध्ये सगळं, त्यामुळं काढून घ्यायची. जास्त नाही जाऊन द्यायची, पण माझी पण थोडीशी झाली, पण काही नाही, मला आवडत आहे. काय होतंय, का दिवसभर आपण कसं बाहेरून काही ना काही खायला आणत असतो, त्यापेक्षा असं जर चिवडा करून ठेवला ना घरी कुरकुरीत, मग येता जाता खातेत माणसं सगळे. आणि जर केलेलं नसलं ते काय खाणार आहे, असं आहे ना. त्यानंतर ही डाळ, फिकी डाळ तुम्ही पण घालत असताना चिवड्यामध्ये. अशी तळून घ्यायची. जास्त दळून नाही द्यायची. मला जास्त जळलेली आवडत नाही, त्यामुळे मग नाही, म्हणून थोडं. काय कधी तू पाणी देऊ तर मी काय करत असते, कढीपत्ता आहे ना, आता आम्ही शहरात राहिला आहे त्यामुळे काय होतं, कढीपत्ता ताजा भेटत नाही आणि सगळं विकतच घ्यायचं म्हणलं ते परवडत नाही. त्यापेक्षा मी काय करते, माझ्या माहेरून येताना किती मोठा घेऊन येते, तिथं मग ते रानात राहिलं आहे. त्यामुळे मग कढीपत्ता असा आणला का मग तो स्टोअर करून ठेवायचा, येतो वापरता, छान वाटतं, तोच फ्लेवर येतो. त्यामुळं काय असं
घ्यायचं, काढून घ्यायचं. काढून आता हे मी काय केलं, आम्हाला जास्त तिखट नाही लागत. जसं मसाल्यात तिखटपणा असतोच, चिवडा मसाल्यामध्ये तिखटपणा असतो, त्यामुळे काय केलं मी थोड्याच मिरच्या, 2-3च मिरच्या कापल्या त्या. लसूण पण टाकते, पण माझ्याकडे काय लसूण शिल्लक नाही, त्यामुळे आता काय करायचं, असं सगळं मिक्स करून घ्यायचं. मला थोडा चिवडा करायचा आहे, मला एवढा चिवडा करायचा आहे, त्याच्यामुळे थोडंच केलं तयार. आता काय होतंय का, हे तेल थोडं असं वाटतंय, पण काही नाही, जाऊन थांबा. आता चिवडा मसाला आणि मीठ, तेल टाकून घ्यायचं. तर आता मी काय करणार आहे, हे पहा, हा चिवडा मसाला आणि हळद पावडर हे दोन्ही मिक्स करून टाकणार आहे. जास्त काय लाल तिखट वगैरे टाकणार नाही, कारण मी 2-3 मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत कापून. आम्हाला जास्त तिखट लागत नाही, कारण लहान बाळ आहे आमच्या इथं, त्यामुळे ते पण खातं, त्यामुळे काय जास्त तिखट करायचं नाही. असं टाकायचा मसाला. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाही तर काय खाली मसाला जाईल जाऊ आणि वर आपण टाकीतच राहू. तसं नाही करायचं, चांगला मिक्स करून घ्यायचा. आता गॅस बंद केला तरी चालतोय, फक्त मिक्स आता करायचं आहे आपल्याला. त्यामुळे काय करायचं, मग हे केलेलं आहे ना आपण, टाकून घ्यायचं. टाकून घ्यायचं. माझ्याकडे एवढीच कढई आहे, जास्त मोठी काय कढई नाही आहे, त्यामुळे मी काय जेवढं आहे त्याच्यात समाधान मानून तेवढ्यातच करायचं असते. लगेच कशाला घ्यायचं मोठं, चट घ्या. असा मिक्स करायचा मस्तपैकी चिवडा. आणि काय होतं, आता उन्हाळ्याचे दिवस लागणार आहे, त्यामुळं असं उन्हाळ्याचा दिवस कसा मोठा असतो, मध्ये मध्ये काही ना काही खायचं मन होतं दिवसभरात. त्यापेक्षा मग असं काही चिवडा करून ठेवला ना, दिवसभरात कधी पण खाता येतो, छान पण वाटतो, काहीतरी टाईमपास म्हणून खायला. आता काय करायचं, त्याच्यात फक्त अर्धा चमचा असं मीठ टाकून घ्यायचं. जास्त काय मीठ टाकायचं नाही, कारण जो चिवडा मसाला असतो ना, त्याच्यात पण थोडंसं मीठ असतं, असं माझं मत आहे. आणि मग असं सगळं चिवडा मिक्स करून घ्यायचं. मिक्स सगळं आरपार पोचलं पाहिजे, असं कुरकुरीत झाला पाहिजे, असं छान वाटतं. आणि कोथिंबीर असली ना तर वरून टाकायची. मी तळण्यात नाही टाकीत, ती सगळी जळून जाते, त्यामुळे मी टाकीत नाही त्यामध्ये, असं करते. तर कसं झाला चिवडा, कमेंट करून सांगा. तर ह्या पद्धतीने मी चिवडा केलाय, पाहू शकता तुम्ही. कसा झालाय चिवडा, कमेंट करून नक्की सांगा. आणि
व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.